पुण्यातील भोर तालुक्यात धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. जळत्या चितेवरचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी परिसरात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून भोर तालुक्यातील बालवडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली असून त्याचं हॉटेलही जळलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावात घडलाय. स्मशानभूमीच्या जागेवरच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रात्री अंत्यविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बडे ह्या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जाऊन हा प्रकार केलाय. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबंधित व्यक्तीला बघितल्याने ही घटना उघडीस आली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याचं हॉटेल जाळले. घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव परिस्थिती नियंत्रणात आली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसाळीमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.